नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर मी तुम्हाला ह्यासाठी हा व्हिडिओ बनवायला लागले की 8 दिवस झालं 2 कॉल येत आहेत मला। एक ताई आहेत त्यांचासुद्धा, एक काकू आहेत त्यांचासुद्धा 8 दिवस झाले सलग कॉल येत आहेत आणि म्हणजे प्रश्न थोडेफार सेम आहेत। तर तुम्हाला खरं सांगू का, आपल्या आयुष्यात जे पण प्रश्न उभे राहतील, म्हणजे कुठल्याही टाईपचे असू देत, कुठल्याही पद्धतीचे असू देत, प्रॉब्लेम्स सगळ्यांना आहेत, तुम्हाला आहेत, तसेच मलासुद्धा आहेत। तर त्यातनं आपण बाहेर नाही पडू शकत। जोपर्यंत आपलं जीवन चालू आहे तोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर दुसरा कुठला तरी असं आयुष्यात चालू राहणार आहे। ते काय कुठं बंद होणार आहे असं नाही। मी आईंच्या मार्गात आहे, आपण सगळे आईंच्या मार्गात आहोत किंवा आणि कुठल्या गुरूंच्या मार्गात असू आपण, तरीसुद्धा की हां, आम्ही गुरूंच्या मार्गात आहे तर सगळं छान छान छानच होणार असं नाही आहे, असं नाही होणार। तर हे पहिल्यांदा आपण ही मानसिकता बदलली पाहिजे की आणि पहिली गोष्ट म्हणजे आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी कुणीतरी वेगळी आहे असं खरंच मी बऱ्याच वेळेला सांगितलं आहे, असं समजू नका। मी तुमच्यापेक्षा अगदी सामान्य आहे। मला ज्यावेळेला कॉल येतात, म्हणजे आता असे जे 2 जे कॉल यायला लागलेत आणि हे पर्सनल नंबरवर यायला लागलेले आहेत, तर त्यामुळं काय होतं आहे, तो नंबर तर मी लिटरली थोडे बंदच ठेवलेला आहे, 1-2 दिवसांपासून बंदच आहे। का तर मला हे आधीचे अनुभवाचे व्हिडिओ शेअर करायचे आहेत आणि मग ते दुसरे कॉल मी घेणार आहे, तर मी तो नंबर बंदच ठेवला आहे। तर तुम्हाला सांगू का, हे जे 2 कॉल येतात ते पर्सनल नंबरवर येतात। आता मी त्यांना नाही विचारू शकत की कुणा थ्रू तुम्हाला नंबर मिळालेला आहे, तर मी नाही विचारू शकत। त्यांची तशी म्हणजे परिस्थिती पण थोडीशी, मानसिकता पण तशी झालेली आहे की त्यांना वाटतं आहे की म्हणजे माझ्याकडून काहीतरी मिळेल काय उत्तर। मी तुम्हाला खरं सांगते, मी त्यांना पण हेच सांगितलं, माझ्या कुवतीनुसार मी तुम्हाला सल्ले देणार। आपण एकमेकांना विचारतोय किंवा डिसिजन मागतोय की निर्णय हे करण्याची ज्यावेळेला आपली कपॅसिटी संपायला लागल्या निर्णय घेण्याची, त्यावेळेला आपण कुणाला तरी विचारतोय। तर मी माझ्या कुवतीनुसार मी तुम्हाला सल्ले देणार। पण तुम्हाला सांगू का, सगळे सल्ले आपण ज्यावेळेला देत असतोय समोरच्यांना, मी यूट्यूबवर आता आहे, तर मी एखाद्याला सल्ला देताना मला नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घ्यायला पाहिजेत। तुम्ही बोलताय, तुम्ही माझ्या सोबत बोलताय, तुम्ही मला सांगताय, तर ही झाली नाण्याची एक बाजू, पण दुसरी बाजू पण मला माहिती असली पाहिजे आणि ती पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही गोष्टींमध्ये मी तुम्हाला नाही सांगू शकत किंवा सल्ला देऊ शकत। तर हे खरंच तुम्ही लक्षात घ्या की नका असं हे करू। स्वतःलासुद्धा म्हणजे इतकं ताई ज्या आहेत त्या कॉल करतात, तर त्या स्वतःला पण इतकं त्रास करून घ्यायला लागलेल्या आहेत। मी तुम्हाला खरं सांगू, आयुष्यात कुठलीही व्यक्ती असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, कुठलेही ठिकाण असू दे, कायमस्वरूपी आपल्यासोबत असणार नाही। ते कधी ना कधी कुठल्याही प्रकारे आपल्यापासून लांब होणार आहे, कुठलीही गोष्ट असू दे। आणि ती हे शाश्वत आहे, हे सत्य आहे। बऱ्याच गोष्टींमध्ये हे होतं आहे प्रत्येक वेळेला आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आपण अडकत जातोय, कसं अडकतोय आपल्याला कळत नाही। खूपदा ह्यातनं मार्ग काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू, नामस्मरण भजन हे आईंनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्याच्याकडे जितकं जास्त आपण हे होईल ना, तर तेवढं जास्त आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडतोय, खूप जास्त लवकर बाहेर पडतोय। माझा स्वतःचा अनुभव आहे हा। खूप जास्त आपण ज्यावेळेला एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या ठिकाणामध्ये, एखाद्या व्यक्तीमध्ये गुंतलेलो असतोय आणि त्यावेळेला तिथनं काहीतरी त्रास व्हायला सुरुवात होत्या आणि काहीतरी कुठल्याही कारणानं, हे कारण असू दे, ते कारण असू दे, ती व्यक्ती, ते ठिकाण किंवा ते काही जी गोष्ट असेल ती आपल्यापासून लांब जायला सुरुवात झाली किंवा आपल्याला आधी ज्या पद्धतीनं आपण कनेक्ट होतो तसं नाही आहे कनेक्ट असं वाटायला लागलं आणि मग आपण एकटं आहे असं वाटायला लागतं, आपण इरिटेट व्हायला लागतो आहे।
खूप गोष्टी क्रिटिकल होत जातात आणि ह्या गोष्टी सगळ्यांसोबत घडतात. तुमच्यासोबत घडल्यात, आज माझ्यासोबतही घडलेल्या आहेत. जे ऐकतायत त्यांच्यासोबतही घडलेल्या आहेत. तर असं नाही आहे की म्हणजे ह्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठीच आईंनी आपल्याला ह्या उपासना सांगितलेल्या आहेत. नामस्मरण सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे आणि मी त्यांना ही कळकळीनं बऱ्याच वेळेला सांगितलं, नामस्मरणावर फोकस करा. त्याशिवाय आपण कुठल्याही गोष्टीतून बाहेर पडू शकत नाही आणि आता आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपल्याला देवानं बुद्धी दिलेली आहे. आपल्याला एक गुरु, एक आपलं देव आणि आपण स्वतः एखाद्या गोष्टीतून बाहेर काढू शकते असं मी म्हटलं. पण तुम्हाला सांगू का, बुद्धीसुद्धा आपल्याला देवानं दिलेली आहे. तर त्याचाही वापर म्हणजे जितका जास्त करून एखाद्या गोष्टीतून बाहेर पडता येईल तेवढं बाहेर पडता आलं पाहिजे आपल्याला. नाहीच जरी आपल्याला त्यातनं बाहेर पडता आलं, बुद्धीची कुवत जिथं संपत असेल तिथं नक्कीच आपले गुरु आपला हात धरतील. पण आपण आपल्या बुद्धीचा जर वापरच करत नसू चांगल्या दृष्टीनं, तर काही उपयोग नाही आहे. आणि हां, सल्ले मागणं चुकीचं नाही आहे. पण मी तुम्हाला सांगू का, मी असू दे, तुमची मुलं असू देत, तुमचे आई-वडील असू देत, तुमची भावंडं असू देत, एक दिवस तुमचं ऐकून घेतील, तुम्हाला योग्य काहीतरी सल्ले देतील त्या सिच्युएशननुसार. 2 दिवस देतील, 3 दिवस देतील. 4थ्या दिवशी तुम्हाला तुमच्या बुद्धीनुसार निर्णय घ्यावा लागेल. 4थ्या दिवशी तुमचं कुणीही नाही ऐकून घेणार, कुणीही नाही. म्हणजे तुम्हाला मी खरं सांगते, इतकं त्या अगदी म्हणजे कळकळीनं मला विचारतात. पण मी जे सांगते ते कुठंतरी त्यांची बुद्धी तयार होत नाही आहे ते घ्यायला त्यांची बुद्धी तयार होत नाही आहे. दोघींचंही तेच सेम सिच्युएशन आहे. ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण ह्यातनं बाहेर पडता येत नाही आहे. ते असंच होतं आहे, माझ्यासोबत असंच घडतं आहे आणि म्हणजे माझ्या डोक्यात हेच फिरतं आहे. तर ते फिरणं बाहेर काढण्यासाठी तुम्ही एक मेडिटेशन करा, एक नामस्मरणावर फोकस करा. जितकं जास्त त्या व्यक्तींना ताईच्या आयुष्यात व्यक्ती आहे, दुसऱ्या ज्या काकू आहेत त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट आहे अशी. तर त्या गोष्टीपासून किंवा त्या व्यक्तीपासून जर आपल्याला त्रासच होणार असेल, तर मग त्या गोष्टीचा विचार करत राहणं किंवा त्या व्यक्तीचा विचार करत राहणं, ही गोष्ट आपल्यासाठीच घातक आहे. ती व्यक्ती तिच्या कुवतीप्रमाणे निर्णय घेणार, निघून जाणार किंवा ती जी गोष्ट आहे ज्याच्यावर तुम्ही विचार करायला लागलेला आहे इतके दिवस, तर ती गोष्ट कधी ना कधी तुमच्यापासून लांब जाणार आहे. कुठलीही गोष्ट जर शाश्वत नाही आहेच इथं जगात, तर ती गोष्ट कधी ना कधी तुमच्यापासून लांब जाणार आहे. तर मग तुम्ही त्याचा विचार किती दिवस करणार आहे? बरं, करून ती गोष्ट परत येणार आहे का? जर ती येणार असली तर मी तर म्हणेन मग आयुष्यभर विचार करा. कधी ना कधी येणार आहे तर. पण ती कधी ना कधी संपणार आहे, ती कधी ना कधी जाणार आहे आपल्या हातातून. तर मग त्याचा विचार करत राहणं हे आपल्यासाठीच घातक आहे. आयुष्य जे मिळाले ते आजचा दिवस पण माझा असाच गेला त्या व्यक्तीच्या विचारातच किंवा त्या गोष्टीच्या विचारातच. राहिलं काय? आपणच दुःखी. तर हेच मला सांगायचं आहे की आपण स्वतः जर सुखी नसेन तर आपण कुणालाही सुखी करू शकत नाही आणि दुसऱ्याला तर सुखी करू शकत नाही. पण आपण आपलं आयुष्यसुद्धा खराब करून घ्यायला लागलो आहे. तर कुठंतरी ह्या गोष्टी मला असं वाटतं आहे की प्रत्येकाच्याच बाबतीत लागू होतात आणि ज्याच्यावर आलं आहे ना, तर त्यालाच ते खूप त्रासाचं आहे. मला ह्या गोष्टी मान्य आहेत. मी सुद्धा स्वतः त्या सिच्युएशनमधून बऱ्याच वेळेला गेलेले आहे. जे ऐकतात ते पण गेलेले असतात. तर आपण कोणी कुणाला नाही बाहेर काढू शकत, हे मात्र आहे. जर बाहेर काढता येत असतं तर 2-4 वेळा माणूस सल्ले देऊन परत 5व्या वेळेला त्या व्यक्तीला इग्नोर केलं नसतं. बाहेर काढायचंच म्हटलं कुठल्याही सिच्युएशनमधून, आर्थिक परिस्थितीतून सुद्धा किंवा मानसिक परिस्थितीतून सुद्धा, शारीरिक दुर्बलतेतून सुद्धा तुम्हाला माणूस 4 दिवस 5 दिवस मदत करेल. 5व्या 6व्या वेळेला कुणीही तुमच्यासोबत नसणार आहे. तुमचं तुम्हालाच
उठावं लागेल, तुमचं तुम्हालाच धडपडावं लागेल आणि तुमचं तुम्हालाच त्या सिच्युएशनमधून बाहेर यावं लागेल. आणि जिथं आपल्या बुद्धीची कुवत संपता, बुद्धी दिलेली आहे आपल्याला, आईंनी आपल्या देवानं बुद्धी दिलेली आहे, तर तिथं जिथं कुवत संपता तिथं गुरु आपला हात धरणार. पण तेवढी आपली गुरूंवरची श्रद्धा तरी आढळ करूया, तेवढं नामस्मरणावर तरी भर देऊया. मला हे म्हणायचं आहे की हां, नामस्मरण करताना विचार येत आहेत ना, तुमच्या येत आहेत, माझ्या येत आहेत, ज्या ऐकत आहेत त्यांच्याच येत आहेत, सगळ्यांच्या येत आहेत. मग येऊ देत ते, पण एवढं प्रार्थना करा की आई हे विचार थांबवा. किंवा जे पण आपले गुरु, आपल्या आईच आपले गुरु असतील, आता जे ऐकत आहेत आईच गुरु असतील असं नाही आहे, तर जे पण आपले गुरु आहेत तर त्यांना सांगा की माझे हे विचार थांबू देत लवकरात लवकर नामस्मरणावर. आणि जितकं जास्त आपणही लवकरात लवकर त्यातून बाहेर पडून नामस्मरणावर जितकं फोकस करेन ना, तर तेवढं जास्त आपल्यासाठी फायदेशीर असणार आहे. तर मी खरंच अगदी सामान्य आहे. तुम्ही खरंच माझ्याकडून अशा काही वेगळ्या अपेक्षा करू नका की मी खूप वेगळी आहे. माझ्याकडून तुम्हाला काहीतरी फार वेगळं काहीतरी मिळणार आहे. खूप जादुई माझ्याकडे काठी आहे, जी फिरवून मी सॉल्व्ह करू शकते तुमचे सगळे प्रॉब्लेम्स. असं नाही आहे. माझ्याकडेच हजार प्रॉब्लेम्स आहेत. त्याचीच उत्तरं शोधायची जी कुवत आहे ती मला मिळावी, योग्य रीतीनं त्या प्रश्नांची उत्तरं मला शोधता यावी, ह्याच्यासाठी मीच आधी आईंच्या चरणाजवळ आहे. आपल्याला सगळ्यांनाच त्यांच्या चरणाजवळ राहायचं आहे. आणि आपल्या प्रार्थनेवर, आपल्या उपासनेवर, आपल्या गुरूंनी आपल्याला नियम दिलेले आहेत त्याच्यावर फोकस करूया. मी तुम्हाला खरं सांगते, आपण आपल्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी असमर्थ असू तर माझ्यासारख्या सामान्यांकडं सल्ले मागण्यापेक्षा ते सगळे प्रश्न आईंच्या समोर ठेवा आणि आपल्या उपासनेवर जास्त भर द्या. तर मी तर हेच सांगेन. आणखी जर तुम्हाला काही त्यातून सुद्धा वाटत असेल तर माझ्याकडून काही मिळेल असं जर वाटत असेल तर तुम्ही खरंच चुकीचं दार ठोठावायला लागलाय असं मला वाटेल. तर तुम्हाला मी खरं सांगते, मी आणखी दुसरं काहीही सांगू शकत नाही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.